रामकृष्ण श्री गुरुदेव. हे बघा आज काल्याचा आज सप्त्याचा 8वा दिवस. आज काल आहे पहा. आज काल्याचं कीर्तन महापुरुषानंतर सप्त्याची समाप्ती होईल. तर सुंदर असं बघा सप्त्याचं नियोजन झालं आणि खरंच पाडळी ग्रामस्थांचं कौतुक करायला पाहिजे. तर असं याचे सप्त्याची अशीच प्रगती होत जाऊ. खरंच म्हणजे सप्ताह 1 नंबर सप्ताह झाला बघा. तर ती पण मी सप्त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं तर आनंद झाला बघा. रामजी भाऊ पाटील यांनी मला निमंत्रित केलं होतं. तर त्या सप्त्यासाठी एक आलो पण जे आहे तर त्या निमंत्रणामुळं मला पण या सप्त्याचा लाभ झाला. खरोखर म्हणजे सप्त्याचं म्हणजे मात्रांच्या साक्षी सांगतो की सप्ताह 1 नंबर आहे उत्कृष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हनुमंतराय हे या दक्षिणमुखी आहे. त्यामुळं दक्षिणमुखी मंदिर फक्त मला ह्याच गावात नजर पडलं म्हणजे पाहण्यास मिळालं. आणि दुसरी गोष्ट दुसरं एक मंदिर आहे सज्जनगडला हे दक्षिणमुखी हनुमानाचं. तर हे खरं म्हणजे इकडं म्हणजे साक्षात म्हणजे दक्षिणमुखी म्हणजे एक साक्षात मंदिर म्हणजे खरंच म्हणजे लोकांना प्रचिती. धन्यवाद. हा हे बघा हा सप्ताह बघा पाडळी हरिनाम सप्ताह आजचा शेवटचा दिवस पहा. तर ह्या मुली आहेत बघा त्या ह्या 4-5 मुली आहेत बघा. ह्या रोज रांगोळी इथं काढतात बघा. तर काल त्यांनी पांडुरंगाची रांगोळी काढली होती आणि रोज वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढतात बघा इथं या. तर खरंच या पोरींचं कौतुक केलं पाहिजे. तर नाव काय बाळा तुझं? सिद्धी. तुझं नाव? श्रुती. तुझं? श्वेता. तुझं? दिव्या. हे तू बसली. तुझं? हां बघा या मुली आहेत या 5 मुली आहेत बघा. या उत्कृष्ट रोज रांगोळी काढतात बघा इथं. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. धन्यवाद तुम्हाला. रामकृष्ण हरी. जय हरी. बघा आज आम्हाला आज ह्या पाडळी हे भाऊसाहेब कंजुरे यांच्या आमंत्रणामुळे इथं येण्याचा योग आला बघा. आणि इथं आल्यानंतर इतकं आनंद वाटला बघा. इतकं उत्कृष्ट असं सप्त्याचं नियोजन बघा या गावचं झालं. आणि नियोजन पण अगदी 1 नंबर झालं बघा. परत असं वाटतं की ह्या सप्ताह असं कधी संपूच नाही असं या सप्त्याचं नियोजन होतं. तर खरं आता हे धन्यवाद मानले पाहिजे यांची. आणि ह्या भाऊंच्यामुळं मला इथं येण्याचा योग आला बघा. तर भाऊंचे मी धन्यवाद मानतो. आता हे सगळ्यांची तर काही मला नावं सांगता येत नाही. तर हे फक्त आमच्या ओळखीचे आहेत. आमच्या सप्त्याला असतात हे. हां तर हे संपूर्ण हे गावचे कार्यकर्ते आहेत बघा. हे वारकरी आहेत. काही हे कार्यकर्ते आहेत हे वारकरी आहेत बघा. पण खरोखर अगदी सुंदर असं नियोजन झालं बघा. धन्यवाद मला. तर हे बघा आज इथं पाडळी सप्ताह चालू आहे बघा. आणि ह्या सप्त्यामध्ये हे बघा हे विनेकरी आहेत. हे प्रत्येक सप्त्यात हे विनेकरी आपले त्यांची भूमिका बजावतात बघा. तर हे विनेकरी बघा हे आमच्या गावात आंबळ्याला सुद्धा हे विनेकरी होते. आणि हे आज इथं आहेत आणि परत आता उद्या हिंगणी म्हणजे त्यांचे कंटिन्यू हे विण्याचे सप्ते त्यांचे चालू आहेत. नमस्कार. आपलं नाव काय म्हणले? हरदे. आपलं नाव काय? वाखारे. आपलं नाव? तुकाराम गरदारे. गरदारे. आपलं नाव? हा तर हे बघा हे विण्याचं काम करतात बघा. आणि यांना प्रत्येक सप्त्यामध्ये यांना मानधन हे दिलं जातं. आणि बरं आता ते असे वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत तर त्यांना सुद्धा सरकारने यांचा थोडाफार काहीतरी विचार करून यांना काहीतरी मानधनाचं यांना असं काहीतरी केलं पाहिजे. धन्यवाद. ती आपल्या जीवनामध्ये अनुसरायची आहे, अनुकरण करायचं आहे. त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जे लहान टाळकरी होते या पाऊच्या धन्यवाद.